या केसमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती एकत्र येत आहेत, परंतु प्रत्येक संस्कृती हे चांगलंच शिकवते. तुम्हाला कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये, यांच्या कुटुंबामध्ये मीठ, साखर, तिखट, गोड ह्या किरकोळ गोष्टी आहे, पण प्रेम करावं हे सगळ्या समाजामध्ये शिकवलेलं आहे. सगळ्या समाजांचे संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, यांनी आपल्या अभंगातून, ओव्यातून जीवनाचं श्रेष्ठत्व कसं निर्माण करावं त्याच्यासाठीचा हा सोहळा आहे. हा सोहळा फक्त बँड बाजे, खाणं पिणं, मिरवणं एवढ्यापुरता नाही. हा सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा. तुमच्या आनंदाच्या प्रसंगी मी हे दोन शब्द बोलतो की घर दोघांचं असतं, घर दोघांचं असतं, दोघांनी मिळून सावरायचं. आता हे घर दोघांचं आहे, घर दोघांचं असतं, दोघांनी मिळून सावरायचं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं. खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, हसत राहा आणि तुमच्यामुळे सर्व हसत राहतील.